क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। इरथडची वारी पंढरीच्या दारी, 80 विठ्ठल भक्तांचा उत्साहात प्रस्थान। दारव्हा तालुक्यातील इरथड गावातून दरवर्षीप्रमाणे यंदाही विठ्ठल भक्तांनी पंढरपूरच्या वारीसाठी मोठ्या भक्तिभावाने प्रस्थान केले। अवघ्या सुमारे 300 घराचे हे छोटेसे गाव वारकऱ्यांच्या उत्साहाने आणि रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नामघोषाने दुमदुमून गेले। गावातून वारी निघताच संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने उजळून निघाला। इरथड गावाचे आराध्य दैवत बहिरीनाथ यांच्या कृपा आशीर्वादाने पावन झालेल्या या गावातून यंदा तब्बल 80 विठ्ठल भक्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना झाले। वारीच्या प्रस्थानावेळी गावातील प्रत्येक घरातील नागरिक, महिला, ज्येष्ठ, युवक तसेच लहान मुले मोठ्या संख्येने बसस्थानक परिसरात जमा झाले होते। वारकऱ्यांना निरोप देताना अनेकांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या। टाळ मृदंगाच्या गजरात, अभंग आणि हरिनामाच्या अखंड जयघोषात वारकरी गावाबाहेर पडले। रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकारामच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। गावकऱ्यांनी वारकऱ्यांना सुखरूप वारी पूर्ण करून पांडुरंगाचे दर्शन घडावे अशी प्रार्थना केली। इरथड गावातील ही वार्षिक परंपरा केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून गावातील ऐक्य, सामाजिक सलोखा आणि गावकरी वारकरी संप्रदायावरील अखंड निष्ठेचे दर्शन घडविणारी ठरत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी देवीचंद्र राठोड, नेर, यवतमाळ। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।